वारकऱ्यांची सेवेसाठी प्रत्येक पुणेकर अगदी मनापासनं रेडी असतो, वारकऱ्यांची वाट बघत असतो आणि जेव्हा पालखी सोडायला वारकरी इथे येतात त्यांची सेवेसाठी तत्पर सुद्धा असतं। मग इथे हमाल पंचायत जी आहे इकडची, हा एरिया नेमकं 7 लव्ह चौक आहे आणि हमाल पंचायतीची जी टीम आहे त्यांनी वारकऱ्यांची सेवेसाठी इथं काहीतरी प्लॅन केलंय आणि माझ्या मते पिठलं तयार होतंय, भाकरी अजून दिसत नाहीये। काय दादा पिठलं तयार करताय कोणासाठी? वारकऱ्यांसाठी। हिंदी हिंदी आती है? हिंदी बोल रहा। आप हिंदी बोल रहे हैं, ओके। दादा काय प्लॅन आहे आणि किती वारकऱ्यांसाठी किती वर्षापासून तुम्ही हे करताय? म्हणजे दरवर्षी करत असता? दरवर्षीचा कार्यक्रम असतो साहेब हा। 14-15 वर्ष झाली आज। 15 वर्ष झाली आहे। 14-15 वर्ष झाली आणि हे करणारी सगळे हमाल गँग आहे बरं का आपले। बरं, हमाल लोक असतात म्हणजे कुठनं स्पॉन्सर असतं की स्वतःतले खिशातले पैसे टाकून? त्यांच्या खिशातले पैसे टाकून करतात सगळे। बरं, आणि आता हे पिठलं तयार झालंय आणि भाकरी भाकरी घरात करतो साहेब आपण। बरं, घरात बाया माणसं मदत करतात भाकऱ्या। पहिली जे मंडळी असेल ते सगळं आमच्या भाकरी खापायला तिथं बसलेले आहेत। बरं, कमीत कमी 6-7 जण तिथं बसलेले आहेत। भाकरी तयार करणं चालू आहे आणि इथं बसवणार माझं मत। हे बघा, ही जे पंगत तयार केलेली इथं आणि इथं पंगत बसणार आहे आणि दरवर्षी 15 वर्षापासून हे सुरू असतं। आणि इथे मला असंही कळलंय की इथे फक्त म्हणजे इथे सर्व धर्माचे आणि वेगवेगळ्या प्रांतातले लोक सुद्धा असतात, असं नाही की फक्त पुणेकरच असणार, बाहेरचे जे लोक ते पण इथे बाहेरचे पण लोक सेवेसाठी असतात ना? सगळे सगळे म्हणजे कोण कोण असतं नेमकं? म्हणजे हमाला पैकी टेम्पोवाले असतात, आपली मराठी माणसं असतात, मराठी माणसं असतात, यूपीचे। आता हे यूपीचे मुस्लिम बांधव पण मुस्लिम बांधव पण असतात। टेम्पो आमचं हमालपांचे टेम्पो पण आहेत ना। बरं, आणि मुस्लिम बांधव सगळे असतात इथे। आणि हे यूपीचे लोक आहेत। आप यूपी से हो? सब ऊपी गए। आप यूपी से हो? मैं कल्ला करता इधर कितने साल से कर रहे हो? हो गया 16 साल के ऊपर हो गया। 16 साल के ऊपर हो गया। और सगळे मुस्लिम बांधव पण या मुस्लिम बांधव पण असं पण आता ते टेम्पो भाडं आहे त्यांना पण ते भाड्याला गेले। जेवढे आहेत सगळे साथ देतात। आप मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, मराठी असू द्या, कोण पण असू द्या, सगळे म्हणजे एकत्र येऊन एक ही जी संकल्पना आहे वारकऱ्यांची सेवा करणे किंवा पालखी सोहळ्यात उत्साहात पार्टिसिपेट करणं, हे याच्यात हिंदू मुस्लिम सिख ईसाई नाहीये, याच्यात आपण सगळे भारतीय आहोत आणि सगळे भारतीय एकत्र येऊन वारकऱ्यांची सेवा करत असतो। काय मेसेज आहे सगळ्यांसाठी, पुणेकरांसाठी तुमचं? काय वारकरी आले की आनंद वाटतो ना सगळ्यांना। बरं, त्या निमित्ताने करायचं आपलं। तर या शिद्धतीने हा जे सोहळा आहे हे असंच दरवर्षी कायम राहावं। न्यूज डॉट्स करिता टीकम शेखावत।